तर मंडळी, ही लसूणी मेथी मी अशी काही बनवायला गेले की त्या घरातल्या साहित्यांपासून तयार झाली आणि चवीला म्हणताल तर मेथी मटर मलाईला सुद्धा लाजवेल. तर कशी बनवली आहे चला तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी मी एक जोडी मेथीची घेतली होती, त्याला साफ करून घेतली, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतली आणि अशी बारीक चिरून घेतली. नंतर काही मसाले घेतले, त्यामध्ये हळद, गरम मसाला पावडर, काश्मीरी लाल मिर्च, घरचंच लाल तिखट, लसूण, जिरे, धना पावडर, मीठ आणि टोमॅटो कांदा असा बारीक चिरून घेतला आहे. नंतर एका कढईमध्ये मी 1.5 चम्मच तेल टाकून घेते आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच जिरा टाकून घ्यायचा आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात आणि ते लाल झाल्यानंतर आपल्याला छान याच्यामध्ये अशी मेथी परतून घ्यायची आहे. तर या भाजीला आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे, आबडधोबड असं छान फ्राय करून घ्यायचं आहे. आता इकडं भाजी आपली झालेली आहे बघू शकता. तर एका साईडला याला काढून घेते. तर इकडे काढून घेतली भाजी. आता मी दुसऱ्या फोडणीची तयारी करते. तर याच कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये ठेचलेलं लसूण टाकायचं आहे, तुम्ही कापून पण टाकू शकता. त्यामध्येच आपल्याला कांदा पण छान असा परतून घ्यायचा आहे. तर इकडे कांदा परतून होतोय तोपर्यंत मी इकडे वाटण करून घेते. तर त्यासाठी मी इकडे 2 चमचे शेंगदाणे, 1 चम्मच डाळवा आणि 2 चमचे मी तीळ घेतलेला आहे. ते पाणी टाकून छान असं बारीक करून घेते. तर इकडे कांदा आपला परतून झाला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो पण टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला आता सुके मसाले टाकून घ्यायचे. तर त्यासाठी हळद टाकलेली आहे मी, लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला पावडर, काश्मीरी लाल मिर्च थोडी आपल्याला तडक्यासाठी पण ठेवायची. तर हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून असं फिरवून घ्यायचं याला. तर आता या मसाल्याला चांगलं असं तेल सुटले, त्यामध्ये आपल्याला जे वाटलेला मसाला आहे ते पण टाकून घ्यायचं आहे आणि याला चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे. तर आता इकडं बघू शकता मसाला चांगला असा फिरवून घेतला आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ही भाजी टाकून पुन्हा एकदा असं फिरवून घ्यायचं आहे. असं छान फिरवून घ्यायचं आहे. आता मला ही भाजी थोडी घट्टसर वाटते म्हणून मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे असे पाणी टाकून घेणार आहे. जास्त नाही टाकायचं आहे कारण ही भाजी जास्त घट्टही नसते आणि जास्त पातळही नसते. तर अशा पद्धतीने मस्त फिरवून घ्यायचं आहे. तर इकडे भाजी आपली मस्त झालेली आहे. तर याच्यावर एक तडका मारायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी मी इकडे तेल गरम केलं आहे, त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण, लाल काश्मीरी मिरची आणि सुक्या मिरच्या लाल नव्हत्या त्याच्यामुळे मी हिरवीच टाकली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.